केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अथक परिश्रमातून जे आहे जालन्यामध्ये आजपासून वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे जी आहे ती आज धावणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणाहून नरेंद्र मोदी जे आहेत ऑनलाईन पद्धतीने याचा शुभारंभ करणार आहेत। आपण सध्या वंदे भारत रेल्वेच्या डब्यामध्ये आहोत। जवळपास 8 डब्याची ही रेल्वे असून आता सध्या डब्यात आहोत। आपण बघू शकता की या ठिकाणी डब्यामध्ये सध्या श्वान पथक जे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे प्रमुख अधिकारी आहेत। मला सांगा नेमकं की तुम्ही आता हे दररोज असणार आहे का फक्त आज? हे आज याच्यासाठी आहे की स्पेशली आज चेकिंग असते ना, उद्घाटन आहे आज ट्रेनचं आणि एक्सप्लोजिव्हचं, म्हणजे जे बी एक्सप्लोजिव्हचे चेक आहे त्याच्यासाठी ट्रेनला येतो तो। अच्छा हां, आणि वीकली जालना चेक स्टेशनला असतो। हा असतो औरंगाबादला डॉग, वीकली चेक होणार? हा वीकली चेक होणार। वीकली चेक या ठिकाणी वीकली जे आहेत श्वान पथकाच्या द्वारे देखील चेकिंग होणार आहेत। आपल्यासोबत या डब्यामध्ये जे आहेत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की ही प्रवास जे आहेत माझ्यासोबत या ठिकाणी प्रवासी बसलेले आहेत। मला सांगा ती नेमकं तुम्ही आता आज ही रेल्वे जी आहेत आता इथून थोड्याच वेळात धावणार आहे, काय तुम्ही सांगाल आजचा प्रवास कसा राहणार, तुमचं काय वाटेल? खरं तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे इथल्या प्रवाशांनी आभार मानले पाहिजेत। त्यांच्या प्रयत्नातून जालन्याला रेल्वेनं बरंच काही दिलेलं आहे आणि आज देखील त्यांच्याच प्रयत्नातून जालना ते मुंबई ही एक स्पेशल वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली। ही अतिशय कमी वेळात मुंबईला प्रवाशांना सोडणार आहे, त्यामुळं अनेक जणांना मंत्रालयात कामं असतील, मुंबईला महत्त्वाच्या कार्यालयात जे कामं असतील अशा ठिकाणी जाऊन वेळेत त्यांचं काम करून त्यांना परतसुद्धा येता येऊ शकतं अशी सुविधा आता जालनेकरांसाठी उपलब्ध झालेली आहे। त्यामुळं केंद्र सरकारचे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानतो मी। आज वंदे भारत रेल्वे सुरू होती, आपण आज पहिल्याच दिवशी प्रवास करताय, हा आनंदच आहे। खरं तर या रेल्वेबद्दल सर्वांनाच आकर्षण होतं। सोशल मीडियावर गेल्या 8 दिवसापासून आपण पाहतात रेल्वेचे व्हिडिओज व्हायरल होतात, रेल्वे अशी असणार तशी असणार, अतिशय चांगल्या सुविधा रेल्वेमध्ये आहेत आणि आज आमचं भाग्य आहे की आम्हाला पहिल्या दिवशी प्रवास करायला मिळतो आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार होतो आहे एका चांगल्या व्यवस्थेचे। आमचं खरोखरच गाडीतून प्रवास करणार आहेत तर आपण बघू शकता की यामध्ये जे आहेत चेअर्स देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता प्रवाशांच्या सुखसोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही चांगलीच फलदायी ठरणार असल्याचं देखील समजते। जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।